हे पैसे घे. घरातलं सगळं धान्य भर. आज दुपारी ती जी जोगतीण आली होती ना, तिला मीच बोलावलं होतं. आणि ही जी सगळी भावकीची लोक आली होती ना, ती अचानक आली नव्हती. त्यांना मीच बोलावलं होतं. मला कोणालाही कल्पना नव्हती, पण अर्पिताच्या परीक्षेचा भाग होता तो. कोडं तिने सोडवलं, पण तिला ते कोडं मी घातलं होतं. आणि त्या कोड्याचा तुला भुर्दंड नको म्हणून हे पैसे. घरातलं सगळं धान्य भरून घे. म्हातारी महा पोचलेली आहे. जितकी जमिनीच्या वर आहे तितकीच खाली पण आहे. जमिनीखालची म्हातारी जर बघशील ना, तर पाठीला पाय लावून पळून जाशील. आजी म्हणजे ही दुसऱ्या परीक्षेत अर्पिता मॅडम पास झालं? अरे, जेव्हा पाहुण्यांनी जेवणानंतर तृप्तीचे ढेकर दिले ना, तेव्हाच अर्पिता परीक्षा पास झाली. अर्पिता मॅडम, आजीने घेतलेली सरप्राईज टेस्ट पास झालात तुम्ही. अर्पिता, या पुढच्या परीक्षा आणखीन कठीण असणार आहेत. त्यासाठी तयार राहा. चल ग मिठू, पाय चेपून दे माझे. चल. अर्पिता मॅडम, अभिनंदन. अर्पिता मॅडम, अभिमान वाटतं तुमचा खरंच. म्हणजे सलील, आपलं जे काही आहे ते मैत्रीपेक्षा खूप पुढे असं वाटतंय मला. सी, तू काही माझा पहिला मित्र नाहीयेस, बट व्हॉट आय फील फॉर यू असं मी आधी कोणाबद्दलही फील केलं नाही. दिस इज डेफिनेटली बियॉन्ड फ्रेंडशिप. माझ्या फिलिंग्स मैत्रीच्या पुढे गेल्यात सलील, आणि ह्याचीच मला भीती वाटते. आपण ज्या प्रकारे जेल झालोय, म्हणजे कुठली इम्पॉर्टंट गोष्ट असली किंवा कॅज्युअल गोष्ट असली, आपण सगळ्यात आधी एकमेकांना सांगतो. आपल्याला पहिली आठवण एकमेकांची येते. ह्याचा अर्थ काय आहे? आपण हक्काने एकमेकांना ग्रँटेड धरायला लागलोय. सलील, आपल्याला आपले इमोशन्स, आपली इन्व्हॉल्वमेंट आता डिफाईन करायला हवी. त्यावरच ठरेल आपलं नातं पुढे जाणार की नाही. निकी, कोणाशी बोलतेस एवढ्या रात्री? कोण होतं इथे? अरे दादा, माझा एक मित्र होता, तो कोचिंग सेंटर मधला. तो आज मॅच बघायला गेला होता ना, तर त्याच बद्दल बोलत होतो आम्ही. कुठे आहे तो? तू हाक मारलीस त्याआधी जस्ट गेला. क्रिकेटवर बोलण्याची ही वेळ नाही आणि जागाही नाही. या गोष्टी फोनवर पण बोलता आल्या असत्या ना. चला.